जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांच्या हरिपाठामधला 30वा अभंग बघत आहे। काल हा अर्धा बघून झाला। आज आपण या अभंगाचा उर्वरित भाग बघूया। कालच्या भागात आपण बघितलं की भगवंताचं नाम पवित्र आहे। का पवित्र आहे? कारण ते निरुपाधिक आहे। परिकर म्हणजे सुंदर, आणि सुंदर या शब्दाचाही अर्थ आपण बघितला। अशा या नामाचा उच्चार होणं गरजेचं आहे हे नामदेव महाराजांनी आपल्याला सांगितलं, तरच या जीवाचा उद्धार होईल। जीव ऊर्ध्वगामी होऊन त्याला आत्मसाक्षात्कार होईल। हा विषय सांगत असताना पुढे नामदेव महाराज म्हणतात, गोविंद केशव उच्चारी श्रीराम न लगती नेम अमूप जप। भगवंताचं नाम हे खरं म्हणजे स्वतः सिद्ध आहे। नामामध्ये जीवाला आत्मरूप करण्याची क्षमता आहे, मात्र जीवाकडून ते नाम तशा पद्धतीनं घेतलं गेलं पाहिजे। नामाचा उच्चार म्हणजे आपलं ऊर्ध्वगामी आचरण झालं पाहिजे। आपली गती सुषुम्नेतून वाहून सहस्रदळामध्ये गेली पाहिजे। हा सगळा विषय बघत असताना न लगती नेम हेही आपण पाहिलं। एकदा या मार्गावरती आलं, आपल्याला सद्गुरूंनी उपासना दिली की मग बाकीच्या गोष्टी करण्यात तसं काही तथ्य नाही। सद्गुरूंनी दिलेली साधनाच करावी आणि ती अमूप भरपूर म्हणजे आजीवन सांभाळावी। या अभंगात पुढे नामदेव महाराज म्हणतात, ते हे विठ्ठल रूप पिकले पंढरी नाम चराचरी विठ्ठलायसे। नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल उच्चारिता मोल न लगे तुझ। विठ्ठल रूप हे पिकलं असा नामदेव महाराज उल्लेख करतात, म्हणजे याचा अर्थ ते आधी कच्चं होतं। आता हे कच्चं असलेलं विठ्ठल रूप म्हणजे तरी काय की जे नंतर पिकतं, आणि तेही पंढरीमध्ये। तर कच्चं असलेलं विठ्ठल रूप याचा अर्थ आपला जीवभाव आहे। जीवभाव हा काहीच कामाचा नाही, खरं म्हणजे आत्मभावच तिथे असायला पाहिजे। पण जन्मोजन्मीच्या अज्ञानामुळे आपल्या ठिकाणी जीवभाव आलेला आहे, म्हणजे असायला पाहिजे एक आणि होऊन बसले दुसरं, अशी आपली गत झालेली आहे। हे जे आपलं कच्चं विठ्ठल रूप आहे हे पिकतं, म्हणजे जीवाला आत्मबोध प्राप्त होतो, आत्मसाक्षात्कार होतो। जीवाच्या हे लक्षात येतं की तो जीव नसून खरं म्हणजे आत्माच आहे। आपल्याला जे आजपर्यंत वाटत होतं की हे शरीर म्हणजे मी आहे, मी जगतो, मी मरतो, मी पुन्हा जन्माला येतो, मी भोग भोगतो, मी कर्म करतो, मी त्याचं फळ उपभोगतो, हे सगळे समज जीवाचे गळून पडतात। आणि त्याच्या हे लक्षात येतं की खरं म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहे, जीव नाही। आणि हे त्याच्या जिथं लक्षात येतं ते स्थान म्हणजे पंढरी आहे। आता ही पंढरी म्हणजे पृथ्वीवरची पंढरी आहे का? आपले अध्यात्मशास्त्र सांगते की जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, आणि जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे। म्हणजे सर्व तीर्थे सर्व स्थाने आपल्या देहामध्येच आहेत। त्यामुळे पंढरीसुद्धा आपल्या देहाच्या आतच आहे। पहा आपुले शरीरी दशमद्वार हे पंढरी, सोहम ब्रह्म विटेवरी बर्वे पूजावे अंतरी। असा हा सगळा विषय आहे। दशमद्वार म्हणजे कुठलं? तर आपल्या शरीरामध्ये असलेलं ब्रह्मरंध्र हे जे स्थान आहे ते दशमद्वार आहे। या दशमद्वाराच्या लागूनच सहस्रदळ स्थान आहे। जीव ब्रह्मरंध्रामधून सहस्रदळामध्ये प्रवेश करतो आणि तिथे भगवंताचा साक्षात्कार होतो। जसं आपण पंढरीमध्ये गेल्यानंतर पांडुरंग दिसत नाही, पंढरीमध्ये प्रवेश करावा लागतो आणि मग पांडुरंगाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर पांडुरंग दिसतो, तसंच इथे आहे। दशमद्वारामध्ये पोचलं म्हणजे आत्मसाक्षात्कार नव्हे, पण
पंढरीत गेल्याशिवाय जसा पांडुरंग भेटत नाही, तसंच दशमद्वारात गेल्याशिवाय भगवंताचा साक्षात्कार पुढे संभवत नाही. आधी दशमद्वारात जायचं आणि मग दशमद्वार ओलांडून एकादश स्थानामध्ये म्हणजे सहस्रदळ स्थानात जाऊन आत्म्याला भेटायचं किंवा भगवंताशी एकरूपता साधायची, अशी साधना आहे. या एकादश स्थानी जाणे म्हणजेच खरी पाहता एकादशी आहे आणि या दशमद्वारापाशी जाणे म्हणजेच पंढरपुरात जाणे आहे. या पंढरपुरातून भगवंताचं दर्शन आपल्याला सद्गुरू कृपेनं होतं. या 10व्या दाराच्या अलीकडे एक दार आहे, 9वं. ते दार म्हणजे आज्ञाचक्राचं दार आहे. त्याला त्रिकूट स्थान असं पण म्हणतात किंवा त्रिकूट शिखर अशी ही संज्ञा आहे. या त्रिकूट स्थानापासून म्हणजे आपल्या आज्ञाचक्रापासून दशमद्वारापर्यंत काही स्थाने आहेत. त्यांचा उल्लेख जनाबाई आपल्या अभंगामध्ये करतात. त्या म्हणतात, रक्तवर्ण त्रिकूटस्थान म्हणजे आज्ञाचक्र, श्रीहाट पाहे श्वेतवर्ण, श्यामवर्ण ते कोल्हाट, नीलबिंदू औटपीठ, वरी भ्रमर गुंफा आहे, दशमद्वारी गुरुर आहे, नवद्वारा ते रोधोनी, दशमद्वारी दासी जनी, असा त्यांचा अभंग आहे. यात त्यांनी 9 द्वारांचं रोधन कसं होतं आणि त्रिकूट शिखरापासून म्हणजेच आज्ञाचक्रापासून दशमद्वारापर्यंत त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ, भ्रमरगुंफा इत्यादी स्थाने कशी आहेत याचं वर्णन केलेलं आहे. तसेच या स्थानांचे कुठल्या रंगांचे अनुभव येतात साधकाला तेही जनाबाईंनी सांगितलेलं आहे. असं हे दशमद्वार जिथे गुरु आपली वाट पाहत असतो तीच खरं म्हणजे आपल्या शरीरातील पंढरी आहे. इथं नामदेव महाराज विठ्ठल रूप पंढरीमध्ये पिकतं असं म्हणतायत. आंबा कसा पिकतो बघा, म्हणजे एका ठराविक कालमर्यादेपर्यंत तो ठेवला की तो पिकलेल्या अवस्थेमध्ये जातो आणि मग त्याला गोडी प्राप्त होते. तसंच नरजन्माची जीवभावाची गोडी तेव्हाच होते जेव्हा जीवभावाला आत्मभाव प्राप्त होतो. त्याला तो आत्मभाव प्राप्त होणे म्हणजेच विठ्ठल रूप पिकणे. आणि हे पिकते पंढरीमध्ये, कारण पंढरी म्हणजे आत्ता आपण पाहिलं तसं दशमद्वार आहे. त्या दरवाजापाशी जीव गेला की तो पिकतो, म्हणजेच त्याचा प्रवेश सहस्रदळ स्थानामध्ये होतो. तो पिकला की त्यामध्ये गोडी आली. आता तो जीव म्हणून उरला नाही. जसं आंबा पिकल्यानंतर ती कैरी राहत नाही, तो आता आंबा झाला, तोही पिकलेला. तसंच जीव आत्मरूप झाला की त्याचा प्रवास पूर्ण होतो, खऱ्या अर्थानं गोड होतो आणि पिकतो. ते हे विठ्ठल रूप पिकले पंढरी, नाम चराचरी विठ्ठल ऐसे. तिथं जीव पिकतो म्हणजे आत्मरूप होतो हे आपण पाहिलं. तो आता आत्मरूप झाल्यामुळे आत्म्याचाच गुणधर्म त्याला येतो. किंबहुना आता तिथे जीव उरलेलाच नाही. उरलं कुणी असेल तर फक्त आत्मस्वरूप आहे. अशा आत्मस्वरूपाला चराचरामध्ये विठ्ठलाची अनुभूतीच येणार. त्याला द्वैत म्हणजे देहबुद्धीतून येणारी अनुभूती येणारच नाही. स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब इत्यादी भेद त्याच्या दृष्टीत राहत नाहीत. त्याची दृष्टी आत्मरूप होते. त्याच्या दृष्टीला फक्त विठ्ठलच चराचरामध्ये दिसतो, अशी ही अवस्था आहे. कल्पनेनं किंवा तत्त्वज्ञान वाचून मनानं ठरवलेली ही अवस्था नाही की भगवंत सगळीकडे आहे ना, चला आता मी भगवंताला सगळीकडे बघण्याचा अभ्यास करतो. ही आलेली खरोखरची अनुभूती आहे. जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा जीवाचं तिथे असं काही उरतच नाही. ना संस्कार उरतात, ना दोष उरतात, ना भोग उरतात. तिथे असतो तो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, अशी त्या साधकाची अवस्था होते. मग त्याच्या दृष्टीला भेद दिसणे शक्य तरी आहे का? म्हणूनच नाम चराचरी विठ्ठल ऐसे अशी त्याची अनुभूती येते. चराचरामध्ये केवळ विठ्ठल नामाची अनुभूती राहते. शेवटी नामदेव महाराज म्हणतायत,
नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल, उच्चारिता मोल न लगे तुझ. भगवंताचं नाम घ्यायला कुठला मोल द्यावा लागत नाही, पैसे द्यावे लागत नाहीत. आज जो अध्यात्माचा बाजार समाजामध्ये दिसतोय त्याबद्दल न बोललेलंच बरं. पण संतांनी काय सांगून ठेवले पहा, यासाठी तुला मोल लागणार नाही. अहो, आत्मा आपल्या आतच आहे. किंबहुना आपणच जर आत्मा असू तर आपल्याला कुठलं मोल देण्याची गरज असेल का? किंबहुना मोल देणं हा व्यवहाराचा प्रकार आहे आणि परमार्थ तर व्यवहाराच्या पलीकडे आहे. नामदेव महाराज म्हणतायत, नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल. विठ्ठल सर्वात सखोल म्हणजे आपण अलीकडच्या चरणात जी अवस्था बघितली की जीवानं आत्मरूप होणं, ही अवस्था म्हणजेच विठ्ठल आहे. आणि ही अवस्था सखोल आहे असं नामदेव महाराज म्हणतायत. सखोल आहे याचा अर्थ एखादं झाडाचं मूळ कसं खोलवर गेलेलं असतं, वरवरती मूळ असत नाही. वरती वरती जरी छाटणी केली तरी झाडाला पुन्हा पालवी फुटते, कारण खोलवरती मूळ असतं. तसं आपण मुळात आत्मरूप आहोत, हीच खोलवरची वस्तुस्थिती आहे. हेच खरं म्हणजे आपलं मूळ आहे. अक्कलकोट स्वामीसुद्धा त्यांच्या एका गूढ भाषेत म्हणायचे बघा, मूळ 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 असं ओरडायचे. ते काय सांगायचे, आपण आत्मस्वरूपच आहोत हे ओळखा, असंच स्वामी समर्थ सांगायचे. हे जे मूळ आहे, हा जो आत्मा आहे, हाच विठ्ठल आहे आणि हे सखोल आहे. म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा आधार हा आत्माच आहे आणि तोच आधार चराचराचा आहे. आणि या आधारापर्यंत पोचायला भगवंताचं नाम घ्यावं लागतं, भगवंताची उपासना करावी लागते. आणि ती उपासना कुठलंही मोल देऊन मिळत नाही. उच्चारिता मोल न लगे तुझ. तिथं जर काही द्यावं लागतच असेल तर आपला अभिमान, अहंकार, आपला देहभाव द्यावा लागतो. तो दिला की तिथे परमात्मस्वरूप प्रगटच आहे. तुकाराम महाराजांकडे एक मनुष्य गेला. त्याला तुकाराम महाराजांचा उपदेश हवा होता. तुकाराम महाराजांनी काय आणलं आहेस असं विचारलं. तर त्या माणसाने हळूहळू पैसे काढायला सुरुवात केली. तुकाराम महाराज थोड्या वेळाने त्याला म्हणाले, 10 ये, 20 ये, सहस्रानं ये, लक्षानं ये, कोट्यानं ये, नाम तुझे पंढरीनाथा, भावे विण नये हाता. भगवंताचं नाम मिळवायची एकच पद्धत आहे आणि ती पद्धत म्हणजे शरणागती, भाव, भक्ती. ती जवळ असेल तर नामाचं दान पदरामध्ये पडतं आणि तेही गुरुकृपेसहित. इथे कसलंही मोल द्यावं लागत नाही, कसलाही व्यवहार नाही. हे दान आपण एकदा स्वीकारलं की या नामामुळेच, गुरुकृपेमुळेच जीव आत्मरूप होऊन जातो. आणि हे सगळं घडतं आपल्याच शरीरात असलेल्या पंढरीमध्ये. असा हा आध्यात्मिक साधनेचा अलौकिक विषय आहे. 30व्या अभंगाच्या निरूपणाला आज इथे विराम देतो. आपण यापुढील अभंग यथावकाश पाहूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.